नमस्कार. असं म्हणतात की जीवनामध्ये काही गोष्टी खात्रीच्या आणि कन्फर्म असतात, परंतु तरी सुद्धा मानवी मनाला त्या गोष्टीचा छडा किंवा अंदाज किंवा सुगावा लागत नाही. जीवनातलं शाश्वत सत्य म्हणजे मृत्यू आहे. तो कसा, कुठे आणि कधी येतो ते कुणालाही सांगता येत नाही. माणसं असं म्हणतात की आपल्याला इथं गेलो नसतो तर मृत्यू आला असता, तिथं गेलो नसतो तर मृत्यू आला असता. हे जर तर झालं, मृत्यू हे शाश्वत आहे. विमानामध्ये बसलेल्या 200-250 लोकांना स्वतःच्या खिशातल्या पैशानं तिकीट काढून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचायचं होतं. मनामध्ये प्रवासाचा विचार करून प्रवासासाठी निघालेले कायमच्याच प्रवासाला गेले. असा दुर्दैवी अपघात आपण बघितला. त्याच्यातून एक लक्षात येतं की निरागस लेकरं असतील, कर्तृत्ववान माणसं असतील, श्रीमंत उद्योगपती असतील, आजी माजी राजकारणी असतील, मृत्यू हे काहीही बघत नाही. त्यामुळं मृत्यूच्या कोण कधी तावडीत सापडेल आणि मृत्यूपासून कुणाचीही सुटका नाही, हे सत्य ज्या दिवशी आपण स्वीकारायला लागू त्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद घेता येईल. आपण आपल्या मित्रपरिवाराला, आपण आपल्या कुटुंबातल्याला, आपण आपल्या गावातल्या माणसांना कधी प्रेमाने बोललोत का? आनंदानं त्यांच्यासोबत वेळ घालवलेला आहे का? कुणाच्या सुखादुःखामध्ये आपण सहभागी झालोत का? कुणाचे दुःख वाटून घेतलेत का? शेवटी जीवनामध्ये माणूस मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं म्हणतात. ती कीर्ती तेवढी मागे शिल्लक राहते, शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. तुम्हाला पुरलं तर जाईल किंवा जाळलं तर जाईल, शेवटी माती किंवा राखच होणार आहे. त्यामुळं अहंकार, गर्व, राग, क्रोध, सूड, शंका ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. माणसानं माणूस म्हणून माणसासाठी जगायला सुरुवात करा. म्हणजे बघा जीवन किती सुंदर आहे. नमस्कार.